नमस्कार, मी संदीप देसाई। बुलेटिनच्या सुरुवातीलाच एक ब्रेकिंग बातमी पाहणार आहोत। उद्धव ठाकरेंनी खासदारांची कानउघडणी केल्याची माहिती सूत्रांकडून मिळते। युतीसाठी शिवसेनेच्या खासदारांनी मातोश्रीवर दबाव टाकल्याचं कळतंय। माध्यमांकडे बोलणाऱ्या खासदारांना उद्धव ठाकरेंकडून समज देण्यात आल्याची माहिती मिळते। दबाव तंत्र करणाऱ्या खासदारांना मातोश्रीनं चपराक दिल्याचं सुद्धा बोललं जातंय। आताची सगळ्यात महत्त्वाची बातमी आहे। उद्धव ठाकरेंनी खासदारांची कानउघडणी केल्याची माहिती सूत्रांकडून मिळते। युतीसाठी शिवसेनेच्या खासदारांनी मातोश्रीवर दबाव टाकल्याची सुद्धा सूत्रांकडून माहिती मिळते। आणि या सगळ्याबरोबरच जे खासदार माध्यमांकडे बोलतात त्या खासदारांना सुद्धा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी समज दिल्याचं कळतंय। तर दबाव तंत्र करणाऱ्या खासदारांनाही मातोश्रीनं चपराक दिल्याचं बोललं जातंय। आणि याविषयी अधिक माहिती घेऊयात। आपल्या सोबत आपले प्रतिनिधी उदय जाधव आहेत। उदय, आपण बघतोय की उद्धव ठाकरेंनी खासदारांची कानउघडणी केल्याची माहिती मिळते। काय सांगाल या सगळ्याबद्दल? संदीप, जर आपण बघितलं की काल शिवसेनेच्या काही खासदारांनी पुण्यामध्ये काही वक्तव्य केलेली आहेत की जर युती झाली नाही तर आमच्या लोकसभा मतदारसंघामधून आम्हाला निवडणूक लढणं हे अशक्य जाईल, युती झाली पाहिजे, अशा प्रकारचं एक दबाव करणारं वक्तव्य जे आहे ते जाणून बुजून काही पत्रकारांकडे देण्यात आलं। त्यामुळे तशी बातमी देखील झाली होती आणि याच बातमीवरती आज मातोश्री नाराज झालेली आहे। शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी या सर्व नाराज खासदारांना खड्या शब्दामध्ये सुनावण्यात आलेलं आहे की जर तुम्हाला भीती वाटत असेल निवडणूक लढवण्यासाठी तर तुम्ही निवडणूक लढवू नका, अशा कडक शब्दामध्ये त्यांना कानउघडणी करण्यात आलेली आहे, त्यांना सुनावण्यात आलेलं आहे। मातोश्रीची नाराजीमुळे जे खासदार या संदर्भात बोलले होते ते खासदार देखील प्रचंड नाराज झालेले आणि त्यांनी त्यांचे मोबाईल देखील स्विच ऑफ केलेले। कोणी या संदर्भात स्पष्टीकरण जे अधिक ते देत नाही आहेत। त्यामुळे मातोश्रीची नाराजी घेऊन निवडणूक लढवणं या खासदारांना अशक्य आहे। त्यामुळे ते एक प्रकारे मातोश्रीची नाराजी दूर करण्याचा प्रयत्न देखील करताना दिसत आहेत। मात्र अशा प्रकारे तिथे कोणताही निर्णय अजून झालेला नाहीये युती संदर्भात, कारण युती करायची की नाही करायची लोकसभेमध्ये हा निर्णय सर्वस्वी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे घेणार असल्याचं शिवसेनेच्या नेत्यांनी या आधीच जाहीर केलेलं आहे। त्यामुळे शिवसेना पक्षप्रमुखांवरती अशा प्रकारे वक्तव्य करून ज्या प्रकारे दबाव आणला जात आहे त्या दबावाच्या अगदी आता त्यामुळे आता खासदार काय निर्णय घेतात हे बघावं लागणार आहे। त्यामुळे मातोश्रीची नाराजी या खासदारांना झेलायची वेळ आलेली आहे। धन्यवाद उदय, तुम्ही दिलेल्या संपूर्ण माहितीबद्दल। यानंतर पाहणार आहोत दुसरी एक ब्रेकिंग बातमी आहे। लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काल वर्षावर नारायण राणे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यामध्ये चर्चा झाली। या बैठकीमध्ये राणेंची समजूत काढण्यामध्ये यश आल्याचं सूत्रांकडून कळतंय। तसंच स्वाभिमानी पक्ष जो आहे नारायण राणेंचा तो 5 जागा लढवण्याची शक्यताही व्यक्त होते। त्या कोणत्या जागा असतील याविषयी अजून स्पष्टता नाही आहे, पण या बातमीनं राणे काँग्रेससोबत जाणार का राष्ट्रवादी काँग्रेससोबत जाणार याविषयीच्या चर्चांना सध्या तरी पूर्णविराम मिळाला आहे।